व्यासपीठावरती प्रमुख उपस्थित मान्यवर सर्वांचंच या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया। दुपारचं सत्र सुरू झालंय। अंतिम दिवस आपण पाहतोय गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी भोर तालुका पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेचे शीर्षक आहेत रायरेश्वर चषक 2025। मॅच क्रमांक आजच्या दिवसामधील आपण जर पाहिली तर 5 आहे आणि जिथे जीसीसी दोंडेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबवडे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। चला क्षेत्ररक्षणाची रचना लगेच करा। बॅटिंग करणारी टीम जीसीसी दोंडेवाडी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवा। हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो। चला बॅटिंग करणारी टीम बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। चेक। आज या ठिकाणी खरं तर थोड्याच वेळापूर्वी गोट्या भावांना बोललोय की आज मी पूर्ण दिवस नाचणार आहे आणि ते फक्त बापूसाठी। एक गाणं ऐकलं का, पोटासाठी नाचतो मी परवा कोणाची, पोटासाठी नाही फक्त बापूसाठी नाचणार आहेत। मित्रांनो, हा भी एक चांगला कॉमेंटेटर आहे। पुढच्या वर्षी 5 लाखची टुर्नामेंट आहे वाशीला आणि ही संधी तुला मी देणार आहे आणि तिथे एक मोठा व्यक्ती येणार आहे, एक क्रिकेटर बस, आणि तुला मी संधी नक्की देणार। हा गोट्यांबाचा वाद आहे। थँक्यू। चला दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती आहे की आपण प्लीज अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या। सामन्याला आपण सुरुवात करतोय। आमच्या ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। मॅच ही इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी कारण फ्रेश मॅच आहे। जो संघ जिंकेल तो मात्र त्या ठिकाणी पुढील फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। एका बाजूला टीम जीसीसी दोंडेवाडी संघ जे आयोजक आहे तर दुसऱ्या बाजूला टीम आहे अंबवडे। भोर तालुक्यातील दोन्ही नामवंत संघ आहेत आणि यांच्यामध्ये ही महत्त्वाची मॅच। पंचांना विनंती आहे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होतंय सातारा प्रीमियर लीग ही बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा आणि ही स्पर्धा ज्या संघ मालकाने जिंकली प्रथम विजेते दीपकदादा सकपाळ यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय। दीपकदादा आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि असनस्त व्हा। आपलं मनापासून सहर्ष स्वागत। डीजे या प्लीज। अगदी इन ऍक्शन मध्ये तुम्हाला गोटे अंपायर पाहायला मिळेल आणि पहिलं आपण एक मधुर संगीत ऐकूया आणि मॅचला सुरुवात करूया। बस या ठिकाणी फलंदाजाने तेजसने किंवा विशालने जर सलग 3 षटकार मारले तर आकाश कोपडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले। यस आता डीजे निलेश दादा धनावडे यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 2000 रुपये षटकार हॅट्रिकांसाठी। त्या अंपायरने इशारा केला। यस सामना सुरू होतोय। आपल्या स्टाईल मध्ये सांगितलंय की सामन्याला आम्ही सुरुवात करतोय। चलो दोंडेवाडीचे जे नागरिक आहेत ना आता त्यांनी स्टेजवरती जरा पाठीमागे बसा। जे दोंडेवाडीचे सर्व पुढे बसलेत ना त्यांनी आता पाठीमागे बसा। आता जे मान्यवर येणार आहेत ना त्यांच्यासाठी आपण पुढे बसूयात। पहिला बॉल आणि बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता आणि एका अनोख्या स्टाईल मध्ये त्या ठिकाणी पंच गोट्यात सांगतायत की नॉट आउट आहेत। बॅटची कडा लागली होती का हे पाहण्यासारखं होतं कारण अपील खूप स्ट्रॉंग होती। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। पहिला बॉल डॉट आलाय। स्ट्राईक एंडला विशाल आहेत, नॉन स्ट्राईकला तेजस आहेत आणि बॅटिंग मध्ये आपण पाहतोय प्रज्वल, बॉलिंग मध्ये प्रज्वल आहेत। पुन्हा एकदा टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिलाय। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। जीसीसी दोंडेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय। चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही टीम जर आपण पाहिल्या तर भोर तालुक्यातील नामांकित संघ आहेत आणि आज मात्र खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये गाठ पडले। रायरेश्वर चषक 2025 ची क्रिकेट स्पर्धा। पुढचा बॉल
पुन्हा एकदा बॅकफुटला गेले त्या ठिकाणी लेग साईडला हा पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी पाहावं लागेल. धावा किती मिळतील तर 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. एक शॉट आहे का? येस 1 शॉट म्हणजे एकच धावा आहे. पहा गोटे अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांचं एकदम अचूक बारकाईने लक्ष आहे. एक सिंगल फक्त मिळते आणि एक शॉर्ट रन आहे. चेक त्याचबरोबर आपल्याला ज्यांच्यामुळे हे मैदान भेटले मैदान खूप चांगलं मैदान. सन्माननीय रविदादा यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. ज्यांच्यामुळे आपल्याला मैदान भेटलेलं आहे महेशदादा पाटील थोड्याच वेळामध्ये येणार आहेत. तत्पूर्वी रविदादांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी खऱ्या अर्थाने हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलं आहे आणि अगदी आमचे सूरजदादा धोंडे आणि विशालदादा धोंडे म्हटलं की ज्यांचे कट्टर समर्थक आहेत. अर्थातच आपणा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महेशदादा पाटील साहेब यांचं शुभागमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे आणि एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. ऑन साईडला हा बॉल ढकलला होता. आता इथून पुढे तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. GCC दोंडेवाडी संघ थोडंसं अडखळला आहे. सुरुवात जशी पाहिजे होती तशी सुरुवात झालेली नाही आहे. 5 बॉल आतापर्यंत इथे समाप्त होत आहेत. 4 धावा स्कोरपुरती लागताना पाहायला मिळत आहेत. अंबवडे संघ चांगली बॉलिंग मी म्हणेन आतापर्यंत प्रज्वल यांचं कौतुक करावं लागले. कोणताही मोठा फटका या ठिकाणी आलेला नाही आहे. P1 पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. डावखुरे फलंदाज आता मात्र तयार होतील. तेजस चांगले बॅट्समन आहेत. आपण पाहिलं तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट या हंगामामध्ये चांगले रन बनवलेत. संघासाठी अनेक मॅचेस त्यांनी बिन करून दिल्यात. आता मात्र पहिला बॉल फेस करताना आपण त्यांना पाहतोय. लेग साईडला पंच केलाय बॉलला. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडेच चाललाय. धावा मिळतील 6. सिक्सर. पसंतीचं गाणं पाहिजे. यस हो 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 अगदी पसंतीचं गाणं लावलं जाईल. षटकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 10 धावा. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त झालाय. अगदी चौकार आणि षटकार गेल्यानंतर म्युझिक वाजेल आणि त्यानंतर गोटे अंपायर नाचतील. यस हो 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 अगदी आम्हाला सर्वांनाच तुमचा डान्स पाहायचा आहे. मिकी माऊस ही त्या ठिकाणी तयार आहे. 10 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि सुरुवात मी म्हणेन चांगली इथे होताना पाहायला मिळते कारण शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता तेजस धोंडे यांच्या बॅटमधून. आता स्ट्राईक एंडला विशाल आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. बॉलिंग मार्क होते आपण जर पाहिलं तर शंकर आलेत. फिरकीचे जादूगार पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतील. पंचांनी थांबवलंय त्या ठिकाणी. डेड बॉल दिलाय. पहिला बॉल आपण त्या ठिकाणी चेक डेड बॉल आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. फिरकीचे गोलंदाज अगदी शंकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. GCC दोंडेवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय तर अंबवडे टीम त्या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. या बॉलवरती कव्हर्सला जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज आहे. बॉल पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. कोण जिंकेल? बॉल सीमारेषेच्या आतमध्ये पकडलाय. धावांसाठी धाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत.
या 3 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय 19 वरती. 19 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. जीसीसी दोंडेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर हा बॉल इनसाइड एज फाईन लेग क्षेत्रामध्ये 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. पुढचा बॉल, हा फटका देखना आहे, चांगला आहे, सुरेख फटका आहे. थँक्यू. चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्यात, षटकार आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 25. 25 धावा स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळतात. गुडे अंपायर, षटकार आहे. ओके, पुढचा बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. षटकार. या ठिकाणी ज्यांच्याद्वारे टी शर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे, सन्माननीय योगेशजी शिवाजी मादगुडे डेकोरेटर्स घनसोली यांच्या या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. विकासजी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला, टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय 35 धावा स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळतात. आणि तेजस दोंडे यांची जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डावखुरा फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 36 धावा स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. ऐकूया डीजे यांना. या डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती धाका एकूण स्कोरबोर्ड ती 36 लागतायत. तुम्ही पाहताय रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा अगदी मॅच क्रमांक 5 आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर टीम जीसीसी दोंडेवाडी अ आणि अंबवडे यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जीसीसी दोंडेवाडी अ संघ 2 षटकांमध्ये 36 वरती जाऊन पोहोचलाय. कोणतीही विकेट नाही आतापर्यंत. बॉलिंग मार्गवरती बॉलर आपण जर पाहिलं तर नितीश आलेत आणि आता मात्र स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तेजस दोंडे. जबरदस्त बॅटिंग, दोन्ही बॅटर अगदी सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी आतापर्यंत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, गॅप मध्ये स्ट्रोक आहे. धावा मिळतील 4.
चौकार आलाय. स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 40 धावा, 40 रन्स. षटक क्रमांक 3चा पहिलाच बॉल स्विच हिट खेळला होता. डावखुरे फलंदाज तेजस तोंडे यांची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना जीसीसी दोंडेवाडी टीम. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार. थँक्यू 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 सो मच. आणि प्रत्येक बॉल स्विच हिटचा पाहायला मिळतोय आणि फटका, प्रत्येक फटका जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय. कडक कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तेजस धोंडे यांची. क्वालिटी बॅटिंग. षटक क्रमांक 3 मध्ये अफलातून फलंदाजी तेजस धोंडे यांची. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. अगदी मिडल स्टंपवरून बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय का पाहावं लागेल. आणि इथे पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अनोखी स्टाईल आहे ही गोट्या अंपायरची आहे आणि गोट्या अंपायर म्हटलं की अगदी क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमींना आनंद देणारं व्यक्तिमत्व आहे. वाईड बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. तेजस धोंडे. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी 360 अंशाचं मैदान आहे आणि या मैदानाचा प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये बॉलला पाठवलं जात आहे. अगदी पंच पुन्हा एकदा हा निर्णय पाठीमागे घेत आहेत. षटकार आहे. तेजस धोंडे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 53 धावांवरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, पुन्हा पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता पण तो अचूक टप्प्यावरती हा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तेजस धोंडे यांच्या बॅटिंगचा कहर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दमदार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. पुढचा बॉल लेग साइडला लॉंग अँड स्ट्रॉंग. आणखी एक षटकार ठोकलाय. संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 59 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये अंतिम बॉल असेल. सगळ्या गोष्टी आपण गोट्या अंपायर यांच्यासाठी करतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमचे डीजे मास्टर संगीत वाजवत आहेत. पुढचा बॉल हा लेग साइडला पंच केलाय. पुन्हा एकदा बॉल त्याच दिशेने. वन्स मोर षटकार.
थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 65 धावा स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. तेजस तोंडे जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि तेजस तोंडे यांचं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालंय. क्या बात आहे. तेजससाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. 51 धावांवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, इथे संधी होती, रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळू शकला असता, परंतु एसटी रक्षकांनी चुकी केली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 66 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 22 स्वरूपामध्ये ही रन आले. पंच गोटे अंपायर या ठिकाणी आम्हाला सांगतोय 66 धावा, परंतु तेजस तोंडे यांच्या बॅटिंगचा कहर अगदी मैदानाच्या आतमध्ये एकटा नडलाय. समोरच्या टीमला अक्षरशः रडवलंय. 51 धावांवरती तो नॉट आउट आहे. आता पुढील 5 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीने तेजस तोंडे आक्रमक होणार आहेत पाहावं लागेल. सॉलिड बॅटिंग केली. वन साइड हिरो आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय, ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय चौकार. थँक्यू. चौकार आणि षटकारांचे आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तेजस तोंडे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा पंच चांगला केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावांचा जणू काही या मैदानावरती पाऊस पडतोय. आणखी एक चौकार. कॉमेंट्री बंद करू का? बंदच करतो कॉमेंट्री. तुम्ही त्यालाच नाचवा. हे तर नको सांगायला, कोण सांगणार? चल जोरदार टाळ्या झालं पाहिजेत. काय डान्स केलाय खरंच. शेर की झलक सबसे अलग. आणि खरं तर गोट्या वाघ आहे वाघ. काय डान्स केलाय. चला अप्रतिम. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मान्यवर आलेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करूयात. रायरेश्वर चषक 2025च्या वतीने. ओरटू कॉम्बॉक्स संतोषजी देसाई सर, आपण खूप चांगलं समालोचन करताय. खरं तर आता ही प्रेक्षकांसाठी मेजवानी. एकीकडे गोट्या सर, दुसरीकडे आमचा डीजे ऑपरेटर आणि तिसरीकडे संतोषजी देसाई सर यांची सुमधुर कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच. दोन धावांनी धावफलक अगदी 82 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटक क्रमांक 4चा खेळ इथे समाप्त होत आहे. 83चं टार्गेट आहे. चला आपण करूया टॉस. काळवरणात वरतुंबी टीम आणि टिटेकर टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी लवकरात लवकर या. वरतुंबी टीम आणि टिटेकर संघ.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण टॉस कपॉचच्या मंचावरती करूयात. बराचसा उशीर झाला आहे आणि त्यामुळे आंबवडे टीम आपण लगेच बॅट्समन पाठवा आणि GCC दोंडेवाडी टीम चला लगेच आपण फिल्डिंगला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि रविदादा कुडपणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तेजससाठी आले, त्यांचं 1000 रुपयाचं पारितोषिक आले. हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूयात. थँक्यू व्हेरी मच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे विनंती आहे टिटेकर टीम आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा काळ भैरवनाथ क्रिकेट संघ वडतुंबी दोन्ही टीम्सला विनंती आहे लवकरात लवकर टॉस कपॉचच्या मंचावरती या. या मॅचमध्ये काय बॅटिंग केली तेजसचं कौतुक करावं लागेल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, अगदी फॉर्मशी झगडत होता परंतु इन फॉर्म आज त्याने मात्र इथे आपण पाहतोय गोलंदाजी सुट्टी केली आहे. अफलातूनचा स्ट्रोक लॉंग लेगचा बादशाह तो आहे आणि त्याने दाखवलं आहे. खूप चांगली साथ त्याला त्या ठिकाणी विशाल धोंडे यांनी दिले. दोन्ही बॅट्समनचं आपण कौतुक करूयात. चला विनंती आहे टिटेकर टीम शेवटचा पुकार इथे 1 मिनिटामध्ये यायचं आहे, नंतर समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला आम्ही बाय देऊ. पळत यायचं दोन्ही टीम्सला विनंती आहे. निश्चितच आपण पाहतोय गुणवत्ता प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित रायरुष्य चषक 2025 वर्षपर्व दुसरं आपल्याला पाहायला भेटतंय आणि आज प्रेक्षकांसाठी इथे धोंडेवाडी टीमने कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवली नाही. डीजे ऑपरेटर आमचे चांगले, डीजे साऊंड खूप चांगले आपल्याला पाहायला भेटते. कॉमेंट्रीचा जो विचार केला महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण भोसले सर आणि देसाई सर हे दोन सुप्रसिद्ध असे समालोचक इथे आणलेले आहेत आणि त्यानंतर यूट्यूब लाईव्हचं तर काय विशेष आहे, कौतुक करावं लागेल. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा त्यांच्याकडे असतात. अगदी पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जास्त चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आमच्या लाईव्हच्या मार्फत लाईव्ह दाखवण्यात येत असतं. सो नेक्स्ट मॅचचा टॉस श्री काळ भैरवनाथ वडतुंबी टीम आणि इथे टिटेकर टीम. धावसंख्या एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 88 धावा तब्बल स्कोअरबोर्डती लागल्यात आणि 89 धावांचं टार्गेट आहे. थोडंसं आपण करेक्शन करतोय. मॅचला करूया सुरुवात. आपण थोडेसे लेट आहोत, आम्ही विनंती करतोय चला मॅचला सुरुवात करा. बॅटिंग करणारी टीम चला लगेच बॅट्समन पाठवा. आदरणीय आमचे रविदादा कुडपणे यांच्या माध्यमातून 1000चा कॅश प्राइज आलाय तेजस धोंडे यांच्या बॅटिंगसाठी. चला बॅटिंग करणारी टीम बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अंबवडे संघ 89 धावा तुम्हाला या संपूर्ण मॅच मध्ये करायच्या आहेत, कारण तेजस धोंडे यांची आतिषबाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली. आता मात्र याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. ओव्हर टू संकेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी उडवतोय. एकीकडे आहे टिटेकर संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वडतुंबी संघ. नेक्स्ट मॅचचा टॉस एकीकडे टिटेकर टीमकडून भरत निगडेकर आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध राज सायकर वडतुंबी टीमचे कॅप्टन आणि निलेशदादा धनावडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडव्यात. इट इज अ कॉल. चला नाणेफेकीचा कौल जिंकलाय वडतुंबी टीमने. सर तुमचा निर्णय काय? बॅटिंग. खूप चांगलं नियोजन इथे धोंडेवाडी टीमने केले आहे. नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन खूप छान आहे आणि पहिल्यांदाच मी 360 ग्राउंडमध्ये खेळणार आहे. धोंडेवाडीचं खूप आभार करतो की त्यांनी आम्हाला चान्स पण दिला आणि असं ग्राउंड कोपरखान्यामध्ये उपस्थित केलं. चला या ठिकाणी टिटेकर टीमचे कॅप्टन आहेत. समोर जो भरत निगडेकर यांचा विचार केला, लेजेंडरी क्रिकेट आहेत आणि क्रिकेटर आहेत आणि खूप शांत संयमी व्यक्तिमत्व ते आहेत. जरा फोन ठेवायचा आहे, वहिनींचा असेल तर सांगा, नंतर पकडबांबूचे पटके घरी का. खूप चांगलं नियोजन तुम्ही ऐकलं. तर इथे वडतुंबी संघाचे कॅप्टन देखील बोललेत. टिटेकर टीम आणि तुम्ही मुंबई परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळ. आज नवी मुंबईसारख्या ठिकाणी आपलं धोंडेवाडी टीमचं हे आयोजन आहे, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे. खेळू काय तुम्ही बॅटिंग केली. वहिनींचा फोन आलेला त्यामुळे काम सुटलाय. चला शुभेच्छा आहेत. थोडीशी तब्येतही त्यांची खराब आहे आणि त्यातमध्ये वहिनीचा फोन. रात्री चोरू चोरू बोलायचं.
काय म्हणती सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? धन्यवाद डीजे. विकेटचं पतन होतंय. आपण जर रिप्ले टेलिकास्ट पाहिला तर अगदी गुडलेन स्पॉट होती, पडलेला बॉल वेगाने अंगावरती गेला आणि अगदी समोर आपण जर पाहिलं तर सर्कलमध्ये हा अचूक झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्कोरबोर्डची 5 धावा. या ठिकाणी आपण सन्माननीय योगेजी शिवाजी मातगुडे साहेब, मातगुडे डेकोरेटर्स घनसोली यांचा शुभ सन्मान करणार आहोत. मातगुडे साहेबांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय विकासजी मातगुडे त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतो, त्यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय राजूजी मोरे आणि रविदादा कुडपणे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, त्यांचा सन्मान इथे होतोय, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती केवळ 5 धावा. 89चं टार्गेट आहे, म्हणजे 3 षटकांमध्ये इथून पुढे 84 धावा तुम्हाला करायच्या आहेत. अवघड आव्हान आहे, परंतु इथे तुम्हाला सोपंही करता येईल. षटकार आणि चौकारांची मालिका तुम्हाला इथे सादर करावी लागेल या मॅचमध्ये. आता मात्र बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर नितेश आणि सागर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. माफी असावी, प्रज्वल स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय नितेश आहेत. अजित आलेत बॉलिंग मार्कवरती, बॅकफुटला गेले. त्यानंतर या बॉलला अगदी जबरदस्त स्ट्रोक केलाय, ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय, परंतु क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. पुढचा बॉल अजित यांचा. पुन्हा एकदा डील स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेले होते आणि त्यानंतर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वारंवार तेच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणजे हा पॅटर्न स्ट्रोक आहे का त्यांच्या नावावरती हे मात्र पाहावं लागेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल प्राप्त होणार नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. तिथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तुम्ही पाहताय रायरेश्वर चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार. अंतिम दिवस गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांचं महत्त्वपूर्ण मला सहकार्य मला लाभलंय, अर्थातच युवा नेतृत्व आधारस्तंभ आदरणीय आमचे महेश दादा विठ्ठल पाटील साहेब यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलंय. पुढचा बॉल अजित निघालेत. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षकाने इथे चुकी केली, झेल ड्रॉप केलाय आणि झेल ड्रॉप होत असताना 2 धावा स्कोरबोर्ड प्रती अंकित करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी सांगत असतो आम्ही. झेल ड्रॉप केलाय, परंतु धावा स्कोरबोर्डवरती खूप लागल्यात. धावा आतापर्यंत स्कोरबोर्डती लागतात. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना अंबवडे टीमच्या 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. अजित निघालेत पुन्हा. हा फटका चांगला खेळलाय, बॉल हवेत स्टँड झालाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक विशाल बॉलवरती जातील. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. टाळ्यांचा तेवढाच गजर पाहायला मिळतोय, कारण टीम जीसीसी दोंडेवाडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन, खेळाडू बाद. लागेल. अतिशय चांगली सॉन्ग त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. गोटे अंपायर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेला. पुढचा बॉल अजित यांचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पदलालीत त्याचा वापर केला, परंतु तितकाच बॉल
त्यांनी अगदी बाहेर टाकलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. 89चा पाठलाग करत असताना टीम अंबवडे. ऐकूया मराठी संगीत. इथून पुढे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये आपण अगदी समीकरण सांगूया किती गरज आहे. 78 धावांची गरज असताना पहिल्या बॉल वरती काय फटका खेळलाय. ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय. या मैदानाच्या बाहेर येतोय षटकार. आणि पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला एक लांब वरचा षटकार टोकलाय. पुढचा बॉल आणखी एक आडव्या बॅटनी पुन्हा एकदा घेतलाय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक अरविंद येतील परंतु इथे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. कॅच तुम्ही सोडाल तर मॅच हातातून तुमची जाऊ शकते परंतु टार्गेट खूप मोठं आहे. 89चं टार्गेट आहे. त्या कारणाने या चुका तुमच्या लपू शकतात. चांगली बॅटिंग मी म्हणेल आता मैदानाच्या आतमध्ये नितेश करतात. एक षटकार आलाय त्यानंतर एक धुक्का आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गेले बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. वेगाने बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती केवळ 19 धावा. 19 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. हा फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले परंतु थोडेसे लेट झालेत. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारची बॅटिंग केली असती तर आता स्कोरबोर्ड वेगळा असता. आणखी एक समोर खेळलाय बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला विशाल आहेत. सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न राहील आणि या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावांची लयलूट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय आणि तुषार यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या स्कोरबोर्डची 27 लागते. 89चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. जीसीसी दोंडेवाडी अवसंघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या विरोधामध्ये अंबवडे. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. 28 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 89चं टार्गेट म्हणजे 51ची गरज अजूनही या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे निघून चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागतात ते 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे इथून पुढे 6 बॉल आणि 51ची गरज आहे. तब्बल आजच्या दिवसामध्ये 12 मॅच आहेत. ही 5वी मॅच आहे म्हणजे आणखी 7 मॅच आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतोय थोडंसं घाई करणं गरजेचं असेल. 6 बॉल आणि 51ची गरज आहे. आदित्य आलेत बॉलिंग मार्कवरती. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे पाईन लेग क्षेत्रामध्ये. हा बॉल सिंगलसाठी चाललाय. सिंगलनी काही होणार नाही. 50 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 50 धावा. प्रत्येक बॉलमध्ये आता 10 धावांची गरज असेल. सामना अशक्य आहे टीम अंबवडे संघासाठी परंतु क्रिकेट आहे.
क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला सांगता येणार नाही, काय घडेल. हा फटका चांगला आहे, देखना स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या खाली येत आहेत आणि आता मात्र कॅच पकडले. बॅट्समन गरज आहे. बॅट्समनना आम्ही विनंती करते थोडंसं लवकर चला. 29 धावा स्कोरबोर्डती लागतात. 89चं टार्गेट होतं, म्हणजे 50ची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये. साठ धावांची गरज आहे. माफी असावी, मी करेक्शन करतो या ठिकाणी. चला सामना लगेच चालू करा. नेक्स्ट सामना ज्यांचा आहे, दोन्ही टीम आपल्यालाही विनंती आहे आपण लगेच तयार राहा. जसा सामना संपेल तसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. आता इथून पुढे 4 बॉलची गरज, 4 बॉल आणि 60 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो, बॅटची कडा पाठीमागे, बॉल चाललाय, सिंगल मिळेल. सामन्यामध्ये काही नाही आहे, औपचारिकता आहे. 3 चेंडू 59 धावांची गरज आहे. चला ज्यांची नेक्स्ट मॅच आहे ना त्यांनी रेडी राहा. चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. शेवटचे 3 बॉल आहेत. 59ची गरज आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय, चौकार येतोय. शेवटचा बॉल आहे. GCC दोंडेवाडी असंघ. कौतुक करावं तेवढं कमी असेल. बॅटिंग चांगली केली, त्यानंतर फिल्डिंग ही अप्रतिम केली, बॉलिंग चांगली राहिली. स्लोअर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेळलाय त्या ठिकाणी. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि इथे झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आले आणि टीम GCC दोंडेवाडी असंघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन GCC दोंडेवाडी टीम. चला यानंतर टीम वडतुंबी आणि टिटेगर. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस दोंडे ठरलेले आहेत. तेजसजींना विनंती आपण